नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत व्हेज पुलाव, मसाला व्हेज पुलाव बनवत आहोत। आपण बिर्याणी स्टाईल मसाला व्हेज पुलाव बनवत आहोत। थोडा बिर्याणी टच देणार आहोत आपण पुलावला। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। इथे आपण 2 वाटी बासमती राईस घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत। 2 वाटी, या वाटीच्या मापाने मी पूर्ण भरून 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तरी ते पाण्यात भिजवून ठेवायचे। आधी आपण हे धुवून घेऊया स्वच्छ। आता इथे तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत, 4 वेळा मी धुवून घेतलेले आहेत पाण्याने चांगले स्वच्छ असे। आता यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे। हे आपल्याला कमीत कमी 30 मिनिटं तरी, म्हणजे अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे। आता हे अर्धा तास आपण ना असेच झाकून ठेवून देऊया एक साईडला। आता पुलाव बनवण्यासाठी इथे आपण एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर। आता यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे मी आणि त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे तूप घालणार आहोत। आता इथे तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे, गॅस स्लोच ठेवलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा जिरा घालत आहे। यामध्ये आपण 3 हिरव्या वेलच्या घालत आहोत, 4 लवंग घालत आहोत, काळी मिरी घालत आहोत 4-5, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची आणि 2 तेजपत्त्याची पानं। आता हे सर्व मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। गॅस स्लोच ठेवायचा आहे, गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, नाही ते पटकन करपू शकतं तेजपत्ता। आता यामध्ये मी कांदा घालत आहे, जो उभा स्लाइसमध्ये चिरलेला आहे। 2 कांदे आपण मीडियम साईजचे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत, ते घालत आहोत। आता कांदा हलका परतून घ्यायचा आहे, थोडा हलका ब्राऊन झाला पाहिजे कांदा। आता इथे आपण कांदा चांगला परतून घेत आहोत। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही, ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा। आता इथे कांदा चांगला परतून झालेला आहे आपला। तर यामध्ये आपण आला घालणार आहोत। मी इथे आला आणि लसूण किसूनच घेतलेले आहेत, इथे लसूण घालत आहे मी। 7 ते 8 पाकळ्या लसूण किसून घेतलेल्या आहेत, पेस्ट घातली तरी चालेल। इथे आला पण किसून घेतलेला आहे, 1 इंच आला आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत। 1 हिरवी मिरची मी अशी उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलेली आहे। आला लसूण मिरची पेस्ट करून तुम्ही घातली तरी चालेल, पण आपण इथे किसून घेतलेले आहे सर्व बारीक किसणीवर। आता हे मिक्स करून घेऊया। यामध्ये 1 टोमॅटो टाकत आहे, चिरलेला, बारीक चिरलेला। आता टोमॅटो पण चांगला परतून घेऊया। आता इथे टोमॅटो आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे, थोडा हाय फ्लेम करायचं आणि 1-2 मिनिट आपल्याला टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहायचं आहे, परतत राहायचं आहे। इथे आपला टोमॅटो आता चांगला स्मॅश झालेला आहे, चांगला शिजून गेलेला आहे, बघू शकता। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत काही। हळद घालूया, इथे अर्धा चमचा हळद घालत आहे। लाल तिखट घालत आहे इथे मी 1-1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। आता इथे धनापूड घालूया आपण इथे 1 चमचा, जिरा पूड घालत आहे अर्धा चमचा। आता हे मसाले आहेत ना चांगले मिक्स करून घेऊया। गॅस स्लो ठेवायचा मसाले घालताना पण आणि मसाले सर्व मिक्स करताना पण। आता मसाले आहेत ना चांगले मिक्स करून घेऊया इथे। आता इथे मसाले आपण स्लो गॅसवर चांगले परतून घेतलेले आहेत, बघू शकता। टोमॅटो पण चांगला स्मॅश झालेला आहे। इथे बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं गरम पाणी घालत आहे, अर्धा पेला जेमतेम। आता गरम पाणी घालून हे चांगलं आपल्याला एक शिजवायचं, 1-1.5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यावर हे चांगलं।
आता इथे टोमॅटो चांगला शिजत आहे, बघू शकता मसाले चांगले शिजत आहेत. थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण, गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. इथे वाटीमध्ये मी 2 ते 3 चमचे दही घेतलेले आहे, छोटे चमचे. आता हे दही जरा फेटून घेते. गरज असल्यास पाणी घाला, दही जर घट्ट असेल तर. आता इथे आपण जे दही फेटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये आपण जे दही फेटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे, मिक्स करूया. आणि यामध्ये मी बिर्याणी मसाला घालत आहे. 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपण दही घातलेलं आहे फेटून. दही फेटूनच घालायचं, बिना फेटल्या दही घालायचं नाही, नाही तर त्याच्या गुठळ्या राहतात. दही चांगलं फेटून घ्यायचं आणि मग घालायचं. आता हे 1-2 मिनिट आपल्याला चांगलं असंच परतून घ्यायचं आहे, शिजवायचं आहे एक प्रकारे. आता हे चांगलं हे झालेलं आहे, परतून झालेलं आहे. 2 मिनिट आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. इथे मी बटाटा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सर्व भाज्या आपण आधीच धुवून घेतलेल्या आहेत. बीन्स घालत आहोत, म्हणजे फरसबी. गाजर घालत आहोत. सर्व भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत. इथे मी फ्लॉवर घालत आहे आणि हिरवे वाटाणे जे मटार आहेत आपण आता बाजारामध्ये आलेले ते. आता भाज्या चांगल्या मिक्स करायच्या आहेत, भाज्या चांगल्या शिजवायच्या आहेत एक प्रकारे आपल्याला. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आता मीठ मी आधीच घालून घेते, भातासाठी पण होईल आणि भाजीसाठी पण होईल, म्हणून मीठ अंदाजाने घाला. जास्त पण खारट होणार नाही याची काळजी घ्या. आता इथे आपण मीठ घातलेलं आहे. भाज्या चांगल्या आपल्याला 1-2 मिनिट पुन्हा परतून घ्यायच्या आहेत. हलक्याशा शिजल्या पाहिजेत त्या भाज्या, यासाठी थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे, थोडंसं, अर्धा पेला. आणि इथे झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या. 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो किंवा मीडियम ठेवायचा आणि भाज्या आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 4 मिनिट झाकण ठेवून भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. पूर्ण भाज्या शिजल्या नाही पाहिजेत, एकदम 70 ते 80% तरी भाज्या शिजल्या पाहिजेत. चेक करायचं. इथे तुम्ही तिखट मीठ वगैरे तुम्ही चेक करू शकता. मीठ कमी असेल तर चेक करू शकता किंवा राईस टाकल्यावर चेक केलं तरी चालेल. पण आता आपल्या इथे भाज्या चांगल्या आपण शिजवून घेतलेल्या 4 मिनिट. इथे मी कोथिंबीर घालत आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालत आहे. मिक्स करूया. आता इथे भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आणि 4 मिनिट मी भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या. 4 ते 5 मिनिट भाज्या चांगल्या शिजवूनच घ्यायच्या, कच्च्या अगदी ठेवायच्या नाहीत. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट भाज्या शिजवून घ्यायच्या. कोथिंबीर घातलेली आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता जे आपण तांदूळ, बासमती तांदूळ झाकून ठेवले होते पाणी घालून, त्यातलं पाणी काढून टाकायचं. परत तांदूळ धुवायचे नाहीत, फक्त पाणी काढून टाकायचं. आणि ते तांदूळ आता आपण याच्यामध्ये घालूया. आता इथे तांदूळ आपण घातलेले आहेत, मिक्स करूया. आता इथे तांदूळ आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता जितके तांदूळ घातलेले आहेत, 2 वाटी तांदूळ आहेत, तर त्यापेक्षा 4 वाटी पाणी घालायचं. जास्त पण पाणी घालायचं नाही, अंदाज ठेवायचा पाण्याचा, कारण तुमचे जसे तांदूळ असतील त्यानुसार. आता इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर मी इथे 4 वाटी गरम पाणी, कोमट पाणी घालायचं. एकदम पण गरम गरम नाही घालायचं, मीडियम असं. ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत त्या वाटीनेच मी पाणी घालत आहे.
आता इथे आपण 4 वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी गरम आहे, थोडंसं हलकं गरम आहे, जास्त पण कडक नाही मी केलेलं आहे, मीडियम गरम आहे पाणी. 2 वाटी तांदूळ असतील तर 4 वाटी पाणी घालायचं. आणि आता आपल्याला हे शिजवायचं आहे चांगलं. याला उकळ आली की झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे तांदूळ. आता हा जो पुलाव आहे, हा जी बिर्याणी एक टाईपची, ती तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. कुकरमध्ये सुद्धा व्यवस्थित होते. पण आता आपण ही नॅचरल पद्धतीने बनवत आहोत. टोपामध्ये जी भांड्यामध्ये बनवली जाते, शक्यतो जास्त करून नॅचरली अशा प्रकारे बिर्याणी बनवली जाते. कुकरमध्ये आपण शॉर्टकट मारतो पटकन करण्यासाठी म्हणून. जर कुकरमध्ये बनवत असाल तर पाणी थोडं कमी घालायचं, कारण ती वाफेवर ऑलरेडी बिर्याणी शिजते. कुकरमध्ये वाफ सुटते, त्या वाफेवर बिर्याणी शिजते, तांदूळ पटकन शिजले जातात. तर कुकरमध्ये घालाल तर पाणी थोडं कमी घाला. त्याच्यामुळे तांदूळ थोडे जास्त नरम पडू शकतात, म्हणून जास्त पाणी घातलं तर. आता इथे आपण 4 वाट्या पाणी घातलेले आहे. याला एक उकळ येऊ देऊया चांगली. उकळ तर बघा येतेच. आता इथे आपण थोडंसं मीठ वगैरे चेक करून घेणार आहोत. या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं किती आहे, म्हणजे मीठ लागणार आहे की नाही, कमी जास्त कसं लागलं ते. जर कमी असेल तर तुम्ही घालू शकता. इथे मिठाचं प्रमाण चेक करायचं या पाण्यामध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल. तुमचं जर मीठ बरोबर असेल तर थोडंसं खारट पाहिजे हे पाणी, म्हणजे कसं थोडंसं, जास्त पण नाही, म्हणजे भात अजून शिजायचा आहे आपल्याला, म्हणून. तो शिजला की ते सगळं शोषून घेईल, म्हणून मिठाचं प्रमाण अंदाजेच ठेवा. जास्त खारट होणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्ही म्हणाल इथे खूप तेलकट दिसते, तेल दिसते. आपण याच्यामध्ये दही वापरलेले आहे, दह्याला तेल सुटतो, त्यामुळे हे थोडं तेलकट दिसते. आपण तेल तुम्ही बघितलं, 1 चमचा तेल आणि 2 चमचे तूपच वापरलेलं आहे, बाकी जास्त काही वापरलेलं नाही आहे. पण आपण दही वापरलेलं आहे, दह्याला थोडासा ऑइलपणा सुटतो, त्यासाठी हे थोडं तेलकट दिसते. आता इथे उकळ आलेली आहे भाताला, बघू शकता चांगली. आता इथे काय करायचं, झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आपल्याला हा भात शिजवायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही, स्लो पण ठेवायचं नाही, आणि एकदम पण मिडियम ठेवायचा नाही, जास्त असं मोठा. कमी ठेवायचा, जास्त पण स्लो ठेवायचा नाही, जास्त पण मिडियम असा ठेवायचा नाही. फ्लेम एकदम तुम्ही मिडियम ठेवा, मिडियममध्ये पण कमी ठेवा. म्हणजे त्यामध्ये इथे 10 मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून. आता झाकण ठेवून आपण हा भात 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. बिलकुल चमचा वापरायचा नाही आहे तोपर्यंत. 10 मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता इथे 10 मिनटं आपण झाकण ठेवून भात शिजवून घेतलेला आहे. बघू शकता, झाकण मी अजून काढलेलं नाही. 10 मिनटं मी स्लो किंवा मिडियम गॅसवर ठेवा, स्लो गॅसवर ठेवा, पण फास्ट गॅसवर ठेवू नका. आपण 10 मिनिट भात शिजवून घेतलेला आहे. झाकण काढते. बघू शकता भात आपला शिजलेला आहे. पाणी पण पूर्ण आटलेलं आहे. जे पाणी होतं ते पण भाताने पूर्ण सोकून घेतलेलं आहे, आणि भात आपला चांगला शिजलेला आहे. बघू शकता. बिलकुल खाली पाणी नाही आहे, आणि भात आपला आता इथे चांगला शिजलेला आहे. भाज्या आपण पहिलेच शिजवून घेतलेल्या, आणि भात पण आपला इथे शिजून झालेला आहे. हलका त्याला पलटी करते. भात आपला इथे चांगला शिजलेला आहे. ढवळत राहायचा नाही आहे, फक्त हलकासा मी त्याला वरतून हे करून घेतलेलं आहे सर्व बाजूने. सतत ढवळत राहायचं नाही आहे. इथे आपला भात चांगला रेडी झालेला आहे. इथे आपला भात शिजलेला आहे. इथे आपला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. व्हेज बिर्याणी टाईप पुलाव आपला हा रेडी झालेला आहे. आता काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, अजून गॅस बंद करून टाकायचं आहे, आणि त्याला 10 मिनटं तरी तसंच ठेवून द्यायचं आहे, बिलकुल खोलायचं नाही. इथे आपण 10 मिनिट पुलाव झाकून ठेवलेला आहे. व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी बोलू शकता तुम्ही. व्हेज पुलाव आपण झाकून ठेवलेला आहे. 10 ते 15 मिनिट गॅस बंद करून झाकून ठेवायचा, जेणेकरून वाफेवर तो भात चांगला सुटसुटीत होतो, अजून चांगला फुलला जातो. त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी वगैरे असतं ते भात, जे तांदूळ असतात ते खेचून घेतात, आणि भात चांगला सुटसुटीत होतो. आता हा भात आपला झालेला आहे. आपण खोलूया. गरम आहे अजून चांगला, तुम्हाला दाखवते.
बघू शकता चमचा माझ्या स्पॅटुलातून डायरेक्ट पडला तो खाली. इतका सुटसुटीत झालेला आहे, बिलकुल चिकट नाही झालेला आहे. त्यामुळे त्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचंच. आपण कुकरमध्ये जरी केलं तरी थोडा वेळ झाकून ठेवतोच, पण आपण हे आता नॅचरल पद्धतीने जसं आपण नेहमी करतो नॅचरली तसं आपण हे करत आहोत. भात बघू शकता एकदम सुटसुटीत झालेला आहे, बिलकुल चिकटत नाही आहे एकमेकाला. आता आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे, आपण तो सर्व करूया. इथे आपला व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त अशी सुटसुटीत अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. बघू शकता एकदम बाहेर आपण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये खातो त्या प्रकारे बिर्याणी आपली झालेली आहे, एकदम सुटसुटीत अशी. बरोबर आपण कोशिंबीर ठेवलेली आहे सर्विंगला आणि काही स्नॅक्स म्हणजे पापड वगैरे काही तळून तुम्ही ठेवू शकता. इथे आपली व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव तयार झालेला आहे. खूप मस्त असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.